Namaste friends. Today we are going to discuss about an interesting conversation. The name of the lesson is an invisible bench. Invisible म्हणजे अदृश्य. एक अदृश्य बेंच याविषयी एक संभाषण आहे, एक छोटी नाटिका आहे, ती आपण आता समजून घेऊया. Aman walks on a stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. अमन स्टेजवर चालत येतो आणि अशा पद्धतीनं बसतो जणू काही तो बेंचवर बसलाय. बेंचही कोणता, तर तो अदृश्य. बीना वॉक्स अप टू अमन आणि नंतर बीना अमनकडे चालत येते. बीना सेज, व्हॉट आर यू डुईंग? बीना म्हणते, बीना त्याला विचारते, अरे तू हे काय करतोयस? अमन सेज, आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. अमन म्हणतो, अगं मी या इनविजिबल बेंचवर बसलोय, मी या अदृश्य बेंचवर बसलोय. बीना सेज, कॅन आय जॉईन यू? मी तुझ्यासोबत बसू शकते? अमन म्हणतो, शुअर, अगदी हो. अमन गेट्स अप, मूव्स टू वन साइड. गेट्स अप म्हणजे उभा राहतो. अमन उभा राहतो आणि एका बाजूला सरकतो. बोथ Aman and Beena sit down on the bench when Chanda walks up to them. मग अमन आणि बीना दोघंही त्या बेंचवर बसतात जेव्हा चंदा त्यांच्याकडे चालत येतो. चंदा सेज, व्हॉट आर यू डुईंग? चंदा म्हणते, तुम्ही काय करत आहात? Aman and Beena says, we are sitting on this invisible bench. अगं आम्ही या इनविजिबल बेंचवर बसलोय, अदृश्य बेंचवर बसलोय. चंदा सेज, कॅन आय जॉईन यू? मी बसू का तुमच्या सोबत? Aman and Beena says, sure. Aman and Beena get up, move to one side. Aman आणि Beena उभे राहतात. गेट अप म्हणजे उभे राहणे. मूव टू वन साइड आणि एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. मग तिघही बेंचवर बसतात आणि मग तेव्हा दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. दिनेश अँड एकता सेज, व्हॉट आर यू गाइज डुईंग? अरे तुम्ही काय करत आहात तिकडे? अमन, बीना, चंदा सेज, वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. अमन, बीना आणि चंदा तिघही एकाच वेळी सांगतात, आम्ही ह्या इनविजिबल बेंचवर बसतोय. दिनेश अँड एकता सेज, कॅन वी जॉईन यू? आम्ही बसू शकतो? अमन, बीना अँड चंदा ते म्हणतात, शुअर. दे गेट अप, मूव्ह अ लिटल टू वन साइड. ते उभे राहतात आणि एका बाजूला थोडंसं सरकतात. ऑल फाइव चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. आणि मग त्या बेंचवर ते पाचही जण बसतात. फारुख वॉक्स ऑन स्टेज. मग स्टेजवर फारुख येतो. फारुख विचारतो, फारुख आस्क, व्हॉट आर यू गाइज डुईंग? अरे तुम्ही इथे काय करताय? ऑल अदर्स सेज, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. अरे आम्ही या इनविजिबल बेंचवर बसलोय आत्ताच. Then Farooq says, no you aren't. I moved the bench over there. नाही, तुम्ही नाहीच बसणार, कारण मी हा बेंच
आत्ताच तिकडे सरकवला. ऑल अदर्स, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. आणि मग ते सगळे खाली पडण्याची ऍक्टिंग करतात. फारूक सेज, मग फारूक हा 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 हसतो. अमन, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो, चला अरे चला पुन्हा करूया आपण. The first 5 children move to one side and then sit down again. मग पहिली 5 मुलं पुन्हा एका बाजूला सरकतात आणि पुन्हा बसण्याची ऍक्टिंग करतात. फारूक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? अरे तुम्ही इथे काय करताय? फारूक विचार. मग ऑल अदर्स सेज, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. अरे आम्ही इथे आत्ताच इनविजिबल बेंचवर बसलोय. Then Farooq says, no you aren't. I moved the bench over there yesterday. नाही, तुम्ही बसलाच नाही आहात, कारण मी कालच हा बेंच तिकडे सरकवला. अमन says, but I moved it back here this morning. अमन म्हणतो, पण मी सकाळीच तिकडनं हा बेंच इकडे आणला. फारूक says, then it's all right. Can I join you? मग फारूक म्हणतो, असं काय? बरं मग मी बसू शकतो का? अमन says, sure. अमन म्हणतो, अगदी बसू शकतो. They all sit down in a line. मग ते एका रांगेत बसतात. फारूक says, I have an idea. Let's start again. अरे मला एक आयडिया सुचलीये. चला आता पुन्हा खेळूया. Gets up, walks away and runs up to the children again. तो उठतो, दूर चालत जातो आणि मुलांकडे धावत येतो. फारूक says, what are you guys doing? मग फारूक त्यांना विचारतो, अरे तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स, ते म्हणतात, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. अरे आम्ही तर या इनविजिबल बेंचवर बसलोय. फारूक सेज, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. अरे ओ नो, मी आत्ताच रंग दिलाय त्याला. ऑल अदर्स, सगळेच म्हणतात, स्टँड अप and wipe the imaginary paint off their backsides. मग ते उभे राहतात आणि तो जो काल्पनिक रंग आहे तो त्यांच्या कपड्यांवरून पुसण्याचा प्रयत्न करतात. अमन says, let's do that again. All others, okay. अमन म्हणतो, चला आपण पुन्हा करूया. मग इतर सगळे म्हणतात, ओके चला पुन्हा करूया. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता sit down on the imaginary bench. मग अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता हे त्या इमॅजिनरी बेंचवर बसतात. फारूक gets up, walks away and comes back again. मग फारूक उभा राहतो, चालायला लागतो आणि परत त्यांच्याकडे येतो. फारूक asks, what are you guys doing? अरे तुम्ही काय करत आहात? फारूक विचारतो. ऑल अदर्स, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. अरे आम्ही सगळेच या बेंचवर बसलोय. इतर सगळ्यांनी उत्तर दिलं. फारूक says, oh no, I just finished painting that bench. अरे oh no, मी आत्ताच तो बेंच रंगवलाय. फारूक. Then Aman says, oh that's okay. We all have our invisible paint suits on. अरे काही हरकत नाही, आम्ही सर्वांनी एक काल्पनिक पेंट सूट घातलाय.
ज्याच्यामुळे आम्हाला रंगच लागणार नाही. All stand up, unzip the front of their imaginary suits and step out. आणि सगळेजण उभे राहतात. त्यांचा तो इमॅजिनरी सूट जो आहे, काल्पनिक जो सूट आहे, तो त्याची चेन काढतात आणि एक पाऊल पुढे येतात. तो सूट बाहेर काढतात. Then they begin to fold the invisible suits. आणि सूट काढल्यानंतर ते त्याची घडी करतात. फारुक says, I have another idea. अरे मला आणखीन एक वेगळी आयडिया सुचली आहे. फारुक म्हणतो. Walks away and comes back again. तो परत दूर चालत जातो आणि परत येतो. फारुक says, What are you guys doing? अरे तुम्ही काय करत आहात? फारुक विचारतो. All others, We are moving this invisible bench. आम्ही हा इनविजिबल बेंच तिकडे नेतोय. सगळेच म्हणाले. फारुक says, I heard they are serving invisible cakes in that hall there. अरे मी तर ऐकलंय त्या तिकडच्या हॉलमध्ये इनविजिबल केक्स वाटतायत ते. हे ऐकल्याबरोबर all threw down the invisible bench and run in the direction of the hall. And Farooq follows. हे ऐकल्याबरोबर हातातला इनविजिबल बेंच टाकून देऊन सारे जण त्या हॉलच्या दिशेने धावायला लागतात. आणि फारुकही त्यांच्या मागे धावतो. थँक्यू. बाय बाय.